आणि मी मोठे असल्यामुळे तिला खूप मारायचे आणि ती अशी होती तब्येतीने, मी खूप पहिल्यापासूनच जाड होते त्यामुळे मी तिला खूप मारायचे आणि ते जे मारणं होतं त्यामुळे मम्मीनी चुकून हिलाच मारलं. मला मारायच्या ऐवजी मम्मीनी हिलाच पहिल्या दिवशी आम्हाला एक वाक्यही बोलता येत नव्हतं. सगळेच अजूनही कन्फ्यूज असतात आमच्या दोघींना ओळखण्यामध्ये. स्वतः डिरेक्टर सर सुद्धा कन्फ्यूज होतात. ते एक निगेटिव्ह कोण आहे, आओ जल्दी इधर आओ. पॉझिटिव्ह कोण आहे, जल्दी आओ. त्यांना पण आता नाही कळत आहे कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह. नमस्कार, कशा आहात तुम्ही दोघी? मस्त आहोत. बरं, मालिकेत आता नवीन ट्विस्ट येतोय. पुन्हा एकदा तुमच्या दादाचं लग्न होतंय. काय सांगाल, कसा तामझाम सुरू आहे आणि तुम्ही दोघी किती मजा करणार आहात? आम्ही खूप मजा करतोय, खूप मस्त एन्जॉय चालू आहे. तुम्ही पण बघताय सिरियलमध्ये आता तुम्ही आलात तर. सत्यदादाचं लग्न आहे. सत्यदादा मंजू वहिनी एकत्र येण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले होते 1 वर्षभर, ते आता तुम्हाला लग्न होणार आहे त्याच्यामध्ये कळतीलच. मस्त एन्जॉय चालू आहे आणि सगळे डे नाईट शूट करतोय. नाईट शिफ्ट असतील किंवा डे नाईट जे शूट चालू आहे आमचं पूर्ण सिक्वेन्स संपवायचं आहे त्यामुळे करतोय शूट. अनेक प्रेक्षकांना हे माहीत नसेल की तुम्ही मम्मीच्या खऱ्या मुली आहात, म्हणजे खऱ्या ट्विन्स देखील आहात. काय सांगाल, जेव्हा खरं तर ही मालिका ऑफर झाली त्यावेळेला तुम्हा दोघींना आणि तो पहिला दिवस आणि आजचा दिवस कसं बघता याच्याकडे? खरं तर पहिला दिवस आणि आजचा दिवस मालिका सुरू झाल्यापासून हे खूप डिफरन्स आहे, कारण की पहिल्या दिवशी आम्हाला एक वाक्यही बोलता येत नव्हतं आणि सगळ्यांच्या कलाकार जे आहेत आमच्या सिरियलमधले, डॅडी असतील, सपनावेणी असेल, जयदीप दादा असेल, मम्मी असेल, हे सगळ्यांच्या म्हणजे कलाकारांनी सपोर्टमुळे आम्ही खूप आत्ता त्या गोष्टीमध्ये रुजत गेलो. म्हणजे खूप छान आत्ता छान पद्धतीने आम्ही करतोय दोघी जणी. बरं, तुमच्या दोघींमधली मोठी नेमकी कोण आहे? तुम्ही ओळखा. बरं, तुमच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा तुम्ही दोघं असंच एकत्र एखादं वाक्य बोललायत आणि कोणतरी आवाक झाले, असं बरेचदा झालंय का? हो, असं खूपदा झालंय. म्हणजे कोणीतरी विचारलंय की तुला हे पाहिजे का? आम्ही दोघींनी एक सोबत उत्तर दिलंय की आम्हाला हेच पाहिजे आम्हाला. बरं, मम्मीने काही तुमच्या खऱ्या किस्से सांगितलेत का लहानपणीचे, जेव्हा तुम्ही एकदम बेबी होतात त्यावेळेला, की मी तिचं कन्फ्युजन झालं असेल त्यावेळेला, असे काही किस्से तुम्हाला सांगायला आवडतील? हो, मम्मीनी सांगितलं होतं ॲक्चुअली की लहानपणी तुम्ही दोघी पेपरचे जे गोळे असतात, ते गोळे करून खेळत होता आणि एकमेकींना खूप मारायचे. तेव्हा मी जे मोठी होते, म्हणजे मी मोठी आहे ॲक्चुअली 2 मिनिटांनी तुम्हाला आत्ता कळलंच. आणि मी मोठे असल्यामुळे तिला खूप मारायचे आणि ती अशी होती तब्येतीने, मी खूप पहिल्यापासूनच जाड होते त्यामुळे मी तिला खूप मारायचे आणि ते जे मारणं होतं त्यामुळे मम्मीनी चुकून हिलाच मारलं. मला मारायच्या ऐवजी मम्मीनी हिलाच मारलं. तर असा हा फनी किस्सा आहे. बरं, आता तुमच्या फ्रेंड्सकडून काय रिॲक्शन्स असतात? कारण फ्रेंड्स पण आता तुम्हाला बघत असतील, त्यांचे काय रिॲक्शन्स असतात? माझे फ्रेंड्स मला नेहमी म्हणायचे की जाशील तू ॲक्टिंगमध्ये मम्मीसारखंच जाशील म्हणून. मला तेवढं कॉन्फिडन्स नव्हतं की पण त्यांना कळायचं ना की फ्रेंड्स ॲक्टिंग वगैरे पण म्हणजे करू शकते तू म्हणून. माझेही फ्रेंड्स खूप म्हणायचे मला, कारण की डान्समध्ये आम्ही खूप ॲक्टिव्ह होतो कॉलेजमध्ये असताना वगैरे. त्यामुळे डान्स असेल किंवा काही ॲक्ट्स असतील, फिल्म्स असतील, त्यामुळे आम्ही करायचो, ऑडिशन वगैरे द्यायचो. त्यामुळे त्यांना माहीत होतं की ह्या ह्या करणारच, काही होते ह्या करणारच. पण आम्हाला डान्सचं खूप आवड होती पहिल्यापासून. पण आता ॲक्टिंगमध्ये आम्ही आलोय, एक्सपिरियन्स मिळतोय, तर आम्ही घेतला तो एक्सपिरियन्स. बरं, तुम्हाला बऱ्याचदा कॉस्ट्यूम सेम असतात, तरी पण भांडणं होतात का तुमची, की हा जरा छान वाटतोय तरी सुद्धा? तुम्ही लाईक आत्ताच बघू शकतात की ही ओढणी खूप छान आहे माझ्यापेक्षा आणि मला निगेटिव्ह रोल असल्यामुळे मला ही ओढणी दिली आहे आणि इयरिंग्स पण हे आहेत. त्यामुळे तिचा पॉझिटिव्ह रोल असल्यामुळे तिला दिलंय चांगलं बऱ्यापैकी, कारण की मंजू वहिनीच्या साईडनी आहे ना ती आत्ता. करवली आहे ना सत्यदादाची मी पॉझिटिव्ह, त्यामुळे. येस. बरं, सेटवरती सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन होतं का? आणि मग त्यावेळेला असं, म्हणजे आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हमध्ये असल्यामुळे असे वेगळे काही तुम्हाला असे टिक मार्क्स आता देण्यात आलेत, तसे म्हणजे काय असे होतात का त्यांच्यामध्ये काहीतरी टिक प्रॉब्लेम? मार्क्स तर नाही दिलेत, कारण की सगळेच अजूनही कन्फ्यूज असतात आमच्या दोघींना ओळखण्यामध्ये. स्वतः डिरेक्टर सर सुद्धा कन्फ्यूज होतात. ते एक निगेटिव्ह कोण आहे, आओ जल्दी इधर आओ. पॉझिटिव्ह कोण आहे, जल्दी आओ. त्यांना पण आता नाही कळत आहे कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह, पण ते नावाने हाक मारतात. चालू आहे सध्या. बरं, मम्मी, आता तुमची ही एकंदरीत भूमिका तुमच्या समोर आहे, तर तुम्हाला काही तिथे सांगत असते का, की हे असं करूया, तसं करूया वगैरे, हे तुम्हाला टिप्स ऑन सेट मिळतच असतील, तर काय कसं असतं? मम्मी का? एखादा सीन असेल म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचा, तर माझ्याकडून बरेच रिटेक्स होतात, आय ॲग्री. बट मम्मी जेव्हा सांगते तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स येतो की मम्मी सांगते ठीक आहे करूयात आपण, वी विल डू. तर मग
आणि स्टार्टिंगला असं होतं की आमचं नर्वसनेस खूप होता की आम्ही हे करू शकेल का ऍक्टिंग वगैरे. तर मम्मीकडून खूप गायडन्स घेतला आम्ही की आम्ही कशा प्रकारे करू, काय ऍक्टिंग वगैरे. जे आमचं वर्कशॉप होतं विठ्ठल मंगलमला, आमचं वर्कशॉप झालं या सिरियलसाठीचं. तर तिथे गेल्यावरती मम्मींनी आम्हाला 3 तास दिले. त्या 3 तासामध्ये मम्मींनी आम्हाला पूर्ण सांगितलं, पूर्ण गायडन्स केला की तुम्ही कसं बोलायचं, कॅमेऱ्यासमोर गेल्यावरती तुम्ही कसं रिॲक्ट व्हाल किंवा काय करायचं, कसे तुम्ही डायलॉग्स घ्याल, दोघींना सोबत बोलायचंय, त्यामध्ये थोडी डिफिकल्टी येईल पण तुम्ही ते 100% वर्क करत राहा, तुम्हाला आपोआप यश मिळत जाईल. थँक्यू सो मच. बरं, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? खूप प्रेक्षक सारं लोकं, तुम्ही खूप सारं प्रेम करताय सिरियलला आणि कलाकारांना सुद्धा. तर तुमच्या या प्रेमामुळं आम्ही अजून पुढे जाईल ऑफकोर्स. म्हणजेच जे प्रेम देताय तुम्ही असंच करत राहा, आशीर्वाद द्या. थँक्यू सो मच. आणि तुमच्यामुळेच आम्ही आज इथे आहोत असं म्हटलं तरी चालेल. थँक्यू. आणि 22 मार्च ते 26 मार्च सत्यदादा आणि मंजू वहिनीच्या लग्नाला नक्की यायचा. नक्की यायचं बरं का, संध्याकाळी 8 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर. धन्यवाद.